वळूयात पुढच्या बातमीकडे। तर वडेट्टीवार आणि भुजबळांची गुप्त बैठक झाल्याचंही जरांगेंनी म्हटलंय। हा मोठा दावा त्यांनी केलाय। ओबीसींचं नेतृत्व काँग्रेसकडे घेण्यास भुजबळांनी सांगितलं तर वडेट्टीवार मला उघडपणे सुद्धा भेटू शकतात असं यावर भुजबळ म्हणाले। जरांगे मराठ्यांचा नेता नाही असंही भुजबळांनी म्हटलंय। असं म्हणला जणू अलीबाबा ही माहिती आता खरी का खोटी माहित नाही, पण अशी चर्चा आहे लोकात की मला त्यावेळेस अजित पवारने गुतीलं होतं असं त्याचं म्हणणं आहे। त्या बैठकीत मानला जणू तो मला अजित पवारने गुतीलं होतं त्यावेळेस। आता संधी आहे आपल्याला सगळ्या ओबीसीच्या नेत्याला, नेतृत्व काँग्रेसकडे घ्या, आम्ही सगळे त्या मागं उभा राहतो आणि अजित पवारला डॅमेज करू म्हणजे माझा बदला पाहायला भरून निघन आणि फडणवीसची सुद्धा तुंबडी बंद होईल। तुंबडी या शब्दाचा अर्थ मला नाही कळाला, त्याची सुद्धा बंद होईल, पण आपला घाव ओबीसीचा कळून देऊ नका अशा स्वरूपाचा आपण चाला। मी मुंडेला सुद्धा याच्यात उठवलं आहे असं त्यांचं तिथं काहीतरी खाजगी चर्चा झाली आणि ही लोकात चर्चा आहे। काल नाशिकचे काही लोक आले होते ते सांगत होते ते जरांगेचं काय तो त्याचा अभ्यास किती, त्याचं ज्ञान किती। आता वडेट्टीवार आहे ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना, आणि त्याच्याबरोबर संगनमत करून आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार हे कसं काय? एवढं त्याला डोक्यावर घेतो मला कळत नाही। तो काही मराठ्यांचा लीडर नाही। मराठ्यांचे खूप लीडर आहेत मोठे मोठे। मागे सांगितलं निवडणुकीला आम्ही उभा राहणार सगळीकडे, ते पण मी त्याला तोंडावर पाडून टाकणार, तरी पुंड चिट